जय सेवा। भगवान बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबाई फुले, सावित्रीबाई फुले, वीर बाबूरावजी शेडमाते या सर्वांच्या स्मृतीला मी या ठिकाणी अभिवादन करतो। आणि आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मेळाव्याला उपस्थित पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, आमचे आमदार, आमचे आदिवासी आमदार माननीय आमदार सुनीलजी भुसारा, युवक अध्यक्ष महबूब शेख, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, ज्यांचा आत्ताच आपण भाषण ऐकलं, त्या माननीय भाग्यश्रीताई यात्राम, जिल्ह्याचे अध्यक्ष अतुलजी गण्यार पवार, शाहीन भाभी, ऋतुराजी हलगेकर, राजूजी यात्राम, संजयजी ठाकरे, मुनार शेख, राजू राऊत, सुरेश गोडदे पाटील, अफसर खान, जैनुद्दीन भैया हकीम, पंडित कांबळे, जयवंत वानोडे, सुरेशजी बोरडीवार, संगीता राऊत, राजू राऊत, विजयजी गोरडवार, रमेशजी शुक्रवार, सागरजी मुलकला, संतोषजी समुद्रा लावर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मोठ्या संख्येने या ठिकाणी आमच्या महिला भगिनी उपस्थित आहेत, सर्व इथे उपस्थित आहेत। सर्व उपस्थित सर्व सन्माननीय आमचे पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी, आताच आपण आमच्या भाग्यश्री ताईंचं भाषण या ठिकाणी ऐकलं आणि भाग्यश्री त्यांनी आपल्या मनातल्या भावना त्यांना आपल्यासमोर व्यक्त केल्या। काही दिवसापूर्वी त्यांचे पिताश्री बाबा आत्राम यांनी त्यांच्याबद्दल ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं की हे अशा पद्धतीचं वक्तव्य आपल्या एखाद्या मुलीच्या बाबतीत करायचं, याचा संपूर्ण महाराष्ट्राला अतिशय आश्चर्य वाटतं। अरे महबूब भाई गेले का? महबूब भाई ने हमारे बताया कि बाबा ने बोला कि भाग्यश्री ताई को नदी में फेंक दो। बाबा ने सिर्फ नदी में फेंकने की बात नहीं किया, बाबा ने बोला कि भाग्यश्री ताई को नदी में फेंक के नदी में डुबाओ, नदी डुबवा। फेकलेला माणूस केव्हा वापस येतो, पण बाबाने बोला फेको और नदी में डुबाओ। पण भाग्यश्री ताईने इथे आपल्या मनातील भावना व्यक्त करत असताना त्यांनी सांगितलं, एक शब्द सुद्धा बाबाच्या विरुद्ध त्या आपले वडील आहे म्हणून त्या बोलल्या नाही, पण त्यांच्या कशा पद्धतीनं चुकीचा निर्णय होता, कशा पद्धतीनं चुकीचं ते वागलेत, त्याच्याबद्दल त्यांनी इथे उल्लेख केला। या ठिकाणी जेव्हा काही दिवसापूर्वीच अजितदादा आणि बाबांचा जो कार्यक्रम झाला होता, मी सुद्धा तो टीव्हीवर त्यावेळेस पाहिला आणि त्यावेळेस बोलताना जे नेते होते ते नेते जे म्हणत होते की घरात फूट पडू देऊ नका असा सल्ला ते देत होते आणि जन्म देणारी मुलगी कशा पद्धतीने आपल्या बापाला सोडून जाऊ शकते अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं। मला ते ऐकून अतिशय धक्का बसला की आमचे जे नेते होते एका वेळेचे, त्याचा उल्लेख इथे आमच्या युवक अध्यक्षांनी केला की त्यांनी जे केलं ते त्यावेळेस सगळं विसरले आणि इथं येऊन त्यांना भाग्यश्री ताईला सल्ला देण्याचं काम त्यांनी करत होते, हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने ऐकलं। पण भाग्यश्री ताई अतिशय चांगल्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त केल्यात आणि हे व्यक्त करत असताना कशा पद्धतीनं शरद पवार साहेबांनी बाबा आत्राम यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना नेलं। जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा शरद पवार साहेब होते त्यावेळेस सुद्धा ज्या पद्धतीची त्यांनी त्यावेळेची घटना सांगितली की त्यावेळेस जर शरद पवार साहेब नसते तर बाबा त्यावेळेस त्या अडचणीच्या काळातून बाहेर येऊ शकले नसते, याची संपूर्ण या भागातील लोकांना जाणीव आहे। पण अशा या आपल्या पवार साहेबांना सोडताना त्यांना काही कमीपणा वाटला नाही, अतिशय दुःखाची गोष्ट आहे।
अरे ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला घडवलं, ज्या शरद पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे तुम्ही आमदार झाला, मंत्री झाला, त्या शरद पवार साहेबांना तुम्ही सोडून जाताना तुम्ही 10 वेळा त्यानिमित्तानं विचार करायला पाहिजे होता. तुमचा जीव त्यावेळेस शरद पवार साहेबांनी वाचवला. पण आज तुम्ही चुकीच्या मार्गाने गेल्यामुळे आमच्या भाग्यश्री ताईला त्यानिमित्तानं हा निर्णय घ्यावा लागला. त्याबद्दल भाग्यश्री ताई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मी ते मनपूर्वक अभिनंदन करत असताना त्यांना भाग्यश्री त्यांना एकच सांगतो की भाग्यश्री ताई, एक बाप ने आपको छोड़ा, एक बाप ने आपको भला ही छोड़ूंगा, लेकिन दूसरा बाप शरद पवार के नाम का वो आपके पीछे आपको आशीर्वाद देने के लिए खड़ा है. और हमारे राष्ट्रवादी कांग्रेस के सभी सहकारी, जयंतराव, मैं और सभी लोग आपके साथ में, भाई के साथ में, आपके साथ में साथ मिलाने के तैयार है, क्योंकि आपको डरने की बात नहीं. बिल्कुल अच्छी तरीके से यहाँ से आप काम कीजिए, सबको लेके काम कीजिए. यही यहाँ पे मैं बताना चाहूँगा. या ठिकाणी येत असताना सिरोंचाला आपल्या अहेरीला येत असताना आमचे सर्व पत्रकार मित्र बसले आहेत तिथे. कैसी अवस्था है रास्ते की. अरे महेश तिवारी साहब इतने साल से आप पत्रकारिता करते, हमारे भांडेकर जी यहाँ बैठे, हमारे बड़े बड़े पत्रकार यहाँ के TV 9 ये सब बैठे यहाँ पे. सिरोंचा से अहेरी रास्ता महाराष्ट्र में ऐसा बुरा या खराब रास्ता पूरे महाराष्ट्र में नहीं होगा, ऐसा ये रास्ता है. और ये रास्ते के तरफ यहाँ के जो पालक मंत्री है, पालक मंत्री कौन है? देवेंद्र फडणवीस. उनको ये रास्ते की तरफ ख्याल देने का उनको वक्त नहीं है. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की अशा पद्धतीनं पालकमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे नेते यांना अशा पद्धतीची दुर्वस्था या गडचिरोलीची झाली. पालकमंत्री म्हणून महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री यांना या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ही आपल्या या गडचिरोली जिल्ह्याची अतिशय शोकांतिका आहे. आणि म्हणून यासाठी आपल्याला त्या पद्धतीनं या पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बदला घ्यायचा आहे. मला आठवतं या जिल्ह्याचे पालकमंत्री महेश तिवारी जी ये जिले के पालकमंत्री आबा पाटिल थे. मुझे मालूम है कि जब आबा पाटिल यहाँ के पालक मंत्री थे तो यहाँ पे जो हमारे आदिवासी और गैर आदिवासी लोग हैं उनका जो अतिक्रमण था, अतिक्रमण निकालने के लिए उन्होंने 62,000 के करीब पट्टे का वाटप आबा पटेल ने यहाँ पे पालक मंत्री करके किया था. यहाँ की जो हालत है, सिरोंचा का ब्रिज, सिरोंचा का जो पुल है जिसकी वजह से आंध्र प्रदेश जाने में जो दिक्कत थी वो कम हो गई. उसी प्रकार आज जो परिस्थिती है, आलापल्ली और आष्टी जब जो भी रस्ता आहे, आज जर आपल्या मुलांना जर आलापल्लीला आणि आष्टीला जर आपल्या शिक्षणासाठी जर जायचं असलं तर तिथे सुद्धा या रस्त्यामुळे आज त्या ठिकाणी आपल्याला मुलं आपले जाऊ शकत नाही. कारण की रस्ता इतका खराब आहे की पालक इथे बसेस ज्या आहेत त्या एसटीच्या बसेस सुद्धा कमी आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न त्या निमित्ताने या जिल्ह्यामध्ये आहे. पण इतके मोठे प्रश्न या जिल्ह्यामध्ये असताना पालकमंत्र्याला या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कारण की महाराष्ट्राचे जे आता आहे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष फक्त एकच आहे की फोडाफोडीचं राजकारण करा. 3 वर्षापूर्वी तिकडे उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना फोडली. एका आमदाराला 50 कोटी रुपये देवेंद्र फडणवीसनी दिले आणि शिवसेना फोडली. त्याच्यानंतर आमची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तिकडे आमचा पक्ष फोडून तिकडे नेले. ते कशामुळे नेले तुम्हाला माहीत आहे? असं फोडाफोडीचं राजकारण हे सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस गेल्या 3 वर्षापासून करतायत. पण त्यांना या महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न जे आहेत त्याची त्यांना कल्पना नाही. त्याची त्यांना ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना वेळ नाही. आज इतक्या मोठ्या प्रमाणात महिला भगिनी बसल्या आहेत. आज महागाईचा प्रश्न आमच्या महिला भगिनींचा किती आहे? मुंगाची डाळ काय आहे? मुंगाची डाळीचे भाव काय गेले? आता दिवाळी आला, दसरा आला, महागाईचा प्रश्न आहे. आमच्या तरुणांच्या हाताला काम पाहिजे त्या पद्धतीचा कामाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. आज शेतकऱ्यांच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की आज शेतकरी अतिशय अडचणीत आहे. या भागामध्ये सुद्धा धानाचं पीक आहे, या भागामध्ये सुद्धा कापूस आहे. तुम्ही लक्षात घ्या 2 वर्षामध्ये मागच्या हंगामात आणि मागच्या हंगामात
या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आपल्या शेतकऱ्यांना कापसाचा भाव काय दिला आणि त्याच्या पहिले जे आमचं उद्धवजी ठाकरे आणि आमच्या सर्वांचं सरकार होता त्यावेळेस आमचं सरकार असताना आपलं सर्वांचं सरकार असताना 12,500 13,000 रुपये प्रति क्विंटल आम्ही कापसाचा भाव दिला. पण या सरकारने 6,000 6,500 रुपये 2 वर्ष मागच्या वर्षी भाव दिला. कारण की शेतकऱ्यांकडे याचं लक्ष नाही. धानाच्या बाबतीत सुद्धा सुनील भुसारांनी सांगितलं, ते खरी गोष्ट आहे. आमदार साहेबांनी सांगितलं आम्ही 700 रुपये प्रति क्विंटल धानाला बोनस दिला होता आणि यांनी जो बोनस इतका कमी दिला की त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आज आपण शेतकरी मोठ्या प्रमाणात जीएसटीच्या बाबतीत आपल्याला कल्पना नसेल. जीएसटीच्या बाबतीत सांगतो की ज्या पद्धतीनं जीएसटीच्या बाबतीत या भारतीय जनता पार्टीच्या शासनाने निर्णय घेतले आहेत की ज्या ज्या गोष्टी आपल्या शेतकऱ्यांना लागतात त्या सर्व गोष्टीवर मोठ्या प्रमाणात जीएसटी कर त्यांनी लावलेला आहे. तुम्ही जर खताचं पोतं घ्यायला गेला, बाजारात घ्यायला गेला त्याच्यावर 18% जीएसटी आहे. 18%. फवारणीच्या औषधावर आहे 18% जीएसटी. तुम्ही ट्रॅक्टर घ्यायला गेला तर ट्रॅक्टरवर आहे 28% जीएसटी. तुम्ही जर मोटरसायकल घ्यायला गेला तर मोटरसायकलवर आहे 23% जीएसटी. म्हणजे 1 लाखाची मोटरसायकल घेतली की यांच्या खिशामध्ये 23,000 रुपये जातात. अशा पद्धतीनं आपल्या शेतकऱ्यांवर यांनी जीएसटी लावलेला आहे. पण त्याच पद्धतीनं एखादा श्रीमंत माणूस आहे आणि त्या श्रीमंत माणसाला एखाद्या हिऱ्याची अंगठी घ्यायची, हिरा खरेदी करायला असला तर बाजारात जर तो हिरा खरेदी करायला गेला तर त्याच्यावर जीएसटी आहे 3%. हिऱ्यावर जीएसटी 3%, खतावर जीएसटी 18%, ट्रॅक्टरवर जीएसटी 28%, मोटरसायकलवर जीएसटी 23%. पण त्या शेतकऱ्या जो श्रीमंत आहे त्याच्या हिऱ्याच्या खरेदीसाठी जीएसटी 3% असं हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आमच्या महिला भगिनी लाडल्या बहिणीच्या बाबतीत उल्लेख केला. मी आमच्या महिला भगिनीला आपलं सांगतो, ही जी लाडकी बहीण योजना आणली आहे फक्त निवडणुकीपर्यंत ही योजना आहे. 3-4 महिने काही लाडकी बहीण नाही, काही लाडका भाऊ नाही, फक्त लाडक्या खुर्चीसाठी फक्त ही राज्य शासनाने योजना आणली आहे. त्याच्यामुळे त्या योजनेचा 3-4 महिने फायदा घेऊन घ्या, पण आपली दिशा बोलू देऊ नका. कारण की या लोकांनी एका आमदाराला 50 कोटी रुपये दिले आणि तुम्हाला देऊन आले 1500 रुपये. 3 महिन्यांनी आमचं सरकार येणार आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना. आम्ही ही योजना 3-4 महिन्यासाठी नाही 5 वर्षासाठी लागू करू. 5 वर्षासाठी. आणि फक्त 1,500 नाही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करून ही योजना आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवू. ही अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याच्यामुळे या योजनेचा फायदा घ्या, पण त्यांच्या नादी लागू नका. ते आपली दिशाभूल करतायत. ही सुद्धा गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवावी. आणि एकच महत्त्वाची गोष्ट सांगतो, आपल्याला माहीत आहे की लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना चांगला धडा शिकवला. आता तसंच विधानसभेची सुद्धा निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे सरकार जर आपल्याला अशा पद्धतीनं जुलमी सरकार जे महिलांच्या विरोधी आहे, ज्याच्यामुळे महागाई आहे, ज्याच्यामुळे आमच्या युवकाच्या हाताला काम नाही, शेतकरी अडचणी आहेत त्यांना मदत करायला सरकार नाही, हे सरकार हे करताना पाहिलं तर भारतीय जनता पार्टी का एक ही धोरण और शेतकरी का मरण असं म्हटलं तर काही त्यामध्ये भाव होणार नाही. त्याच्यामुळे या सरकारला लवकरात लवकर आपल्याला हटवायचं आहे. एक लक्षात ठेवा, 2-3 महिन्यामध्ये काही 2-3 महिनेच बाकी आहे. अरे थोड़ी देर की खामोशी है, थोड़ी देर की खामोशी है, फिर शोर आएगा. अरे इनका भारतीय जनता पार्टी का वालों का तो वक्त है, अपना सबका दौर आएगा, अपना सबका दौर आएगा. आणि अशा पद्धतीनं सरकार बदलण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या सरकारला आशीर्वाद देत असताना एकच तुम्हाला सांगतो की या लोकसभेमध्ये आपण पाहिलं की या भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी जे संविधान आहे, ज्या संविधानामध्ये आमच्या आदिवासी बांधवांना, आमच्या दलित बांधवांना, आमच्या सर्व समाजातील बांधवांना एक अधिकार दिला, या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी संविधान बदलण्याच्या ज्या पद्धतीनं भाष्य केलं, भाषण दिले आणि आम्हाला 400च्या वरती खासदार निवडून द्या.
आम्ही भारताचं संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या. हे झालं लोकसभेचं, पण अजून सुद्धा संविधान बदलवण्याचा विषय यांच्या डोक्यातून गेला नाही. त्याच्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे. यांच्या डोक्यात आधी आपल्या आदिवासीचे अधिकार कमी करण्याचं त्यांच्या डोक्यात आहे. आमच्या दलित बांधवांचे अधिकार करण्याचं त्यांच्या डोक्यात आहे. आमच्या इतर बांधवांचं त्या पद्धतीनं संविधान बदलून त्यांचे अधिकार करण्याचं अजूनही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या डोक्यामध्ये आहे. त्याच्यामुळे तुमची दिशाभूल होऊ देऊ नका. हे यांच्या जर बाकी राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि बाकी राज्यामध्ये जर यांचं सरकार आलं तर परत त्यांच्या डोक्यामध्ये जो संविधान बदलवण्याचा विषय आहे ते परत तो विषय त्यानिमित्तानं हे पुढं नेल्याशिवाय राहणार नाही. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान हे बदलवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे एक एक राज्य यांच्या हातातून काढणं हे आपल्यासाठी सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण या 2 महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र लढणार आहे. हा मतदारसंघ जो आहे आपल्या हक्काचा मतदारसंघ आहे. या ठिकाणी तुतारीच्या चिन्हावर आपला उमेदवार उभा राहणार आहे. त्याच्यामुळे जो कोणी आपला त्यानिमित्तानं या ठिकाणी उमेदवार राहील, कारण की अजून आता बैठकी चालू व्हायच्या आहे, पण हा मतदारसंघ 100% तुतारीसाठी आम्ही या ठिकाणी जयंतरावजी पाटील आहेत, आम्ही या ठिकाणी घेऊ. आणि या ठिकाणी घेतल्यानंतर या ठिकाणी आपली तुतारी वाजलीच पाहिजे. तुतारीला आशीर्वाद त्यानिमित्तानं आपण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये द्या, एवढंच सांगतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपितो. धन्यवाद.